अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकार बांधवांचं मी बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं स्वागत करतोय या पत्रकार परिषदेमध्ये। खरं तर तातडीची पत्रकार परिषद आयोजित आम्ही केलेली आहे आणि साठी मी इथं आलेलो आहे। निवडणूक या अंबाजोगाई शहराची नगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी अंबाजोगाईमध्ये या आघाडीचे संयोजक तथा सर्वेसर्वा पापा मोदी आणि पृथ्वीराज साठे यांच्या आग्रहास्तव आलो होतो आणि माझी सभा सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी झाली होती। या बोलणीमध्ये आघाडीचं नुकसान होईल, पापा मोदी आणि पृथ्वीराज साठे यांच्या आघाडीचं नुकसान होईल आणि तिथले तिन्हीची तिन्ही सीट जातील म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की हे माझ्या हातामध्ये आपल्याला त्याची एक कॉपी मी देणार आहे। अत्यंत खोटारडेपणा, हे पत्रकारांना बसू द्या, अत्यंत खोटारडेपणा या मंडळीने केलेला आहे। शेवटच्या क्षणापर्यंत मला सांगितलं त्यांनी की आमच्याकडे तुमचंच नाव आहे, तुमच्या सदस्याचं स्वीकृत सदस्य म्हणून नाव आहे आणि ज्या दिवशी नामांकन भरायचं होतं त्या दिवशी त्यांनी सांगितले की अडचण आलेली आहे आणि या अडचणीमुळे आम्हाला देता येणार नाही आणि कागदपत्र तुम्ही आज देऊ शकणार नाहीत। म्हणजे अशा पद्धतीचं ढोंग आणि नाटक पापासेठ मोदी आणि पृथ्वीराज साठेंनी केलेलं आहे। पहिल्यांदा मी पापासेठच्या या ढोंगाचं निषेध करतोय आणि पृथ्वीराज साठेचा निषेध करतोय की काहीतरी जनाची नाही तर मनाची त्यांनी ठेवायला पाहिजे होती, जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवायला पाहिजे होती की जे आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही जर एखाद्या संघटनेबरोबर, एखाद्या नेत्याबरोबर, एखाद्या कार्यकर्त्याबरोबर तुम्ही पाळू शकत नसाल तर लोकांच्या आश्वासन कसे तुम्ही पाळणार? तुम्ही ही नोटरी करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही। याच्यावरती त्यांच्यावरती 420 ची केस दाखल होऊ शकते आणि पापासेठवरती अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते। एखाद्या अॅट्रॉसिटीचं कलम 310 मध्ये, अॅट्रॉसिटीच्या 1-3-10 मध्ये, त्या कलमामध्ये एखाद्या मागासवर्गीय माणसाची फसवणूक करणे, अनुसूचित जाती जमातीच्या एखाद्या माणसाची फसवणूक करणे हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि ते पापासेठनं तो गुन्हा केलेला आहे आणि 420 म्हणजे लोकांना आम्हाला फसवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आपल्या समोर या सगळ्या गोष्टी अंबाजोगाईकरांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा होता आणि म्हणून ही ढोंगी माणसं आहेत, ही लबाड माणसं आहेत आणि ह्या लबाड माणसा पाला आमच्याशी पडलेला आहे आणि या लबाडांना आम्ही माफी देणार नाही। आणि जर त्यांनी या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जाहीरपणे लोकांच्या समोर नाही आणली, जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांच्या घरावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायदा यांच्या विरुद्ध लावा, अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे पापा मोदीवरती गुन्हा दाखल करा आणि पृथ्वीराज साठेवरची 420 चा गुन्हा दाखल करा। तसं पृथ्वीराज साठे 420 माणूस आहे, 420 आहे, तो खोटारडा माणूस आहे, फसवाफसवी करणारा माणूस आहे। यांनी जमिनीमध्ये लोकांच्या फसवाफसवी केलेल्या आहेत, यांनी जमिनी लोकांच्या लाटलेल्या आहेत, या दोघांनी जमिनी लोकांच्या लाटलेल्या आहेत। जमीन लाटण्यासाठी त्यांनी एक टोळी निर्माण केलेली आहे, यांच्याकडे काही माणसं आहेत, त्या दोघांकडे काही माणसं आहेत जमिनी लाटण्यासाठी आणि त्या जमिनी डेव्हलप करण्यासाठी हे लोकांना देत आहेत। हे सगळं जर काढायचं असेल तर मी दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये काढेल, परंतु यांच्या विरोधामध्ये यांनी 15 फेब्रुवारीच्या आत जाहीरपणे चौकामध्ये नाक घासत माफी नाही मागितली तर त्यांच्या घरासमोर मोर्चा काढू, यांच्या घराच्या समोर मोर्चा काढू आणि पोलीस स्टेशन मध्ये आम्ही या 8 दिवसामध्ये तक्रार दाखल करू की यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। अॅट्रॉसिटीचा गुन्हा पापा मोदी
यांच्या विरोधामध्ये आणि 420चा गुन्हा पृथ्वीराज साठेच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं मला वाटतंय अंबाजोगाईसाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. अंबाजोगाईमध्ये अशी लबाड माणसं जर अंबाजोगाईचं नेतृत्व करणार असतील, अशी लबाड माणसं जर अंबाजोगाईमध्ये आणि या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये येत असतील तर ही लबाडी आपण उघडी पाडली पाहिजे. याच्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आणि यामध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यात या अंबाजोगाई शहरातले तालुक्यातले कार्यकर्ते इथं आलेले आहेत. आम्ही जिल्हाभर याचं आंदोलन करू. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलवरती आणि पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चे काढून सांगू की यांच्यावर गुन्हा आणि यांची अटकपूर्व सुद्धा जामीन होता कामा नाही आणि अटक झाल्यावर सुद्धा जामीन होता कामा नाही. याच्यासाठी सुद्धा आम्ही पोलिसांना विनंती करू की जास्तीत जास्त यांच्या विरोधात कठोर कलम लावावीत आणि कठोर कारवाई करावी, जेणेकरून अशा पद्धतीच्या चुकीच्या पडणार नाही, चुकीच्या पद्धतीनं लोक वागणार नाही. आणि सरळ यांनी स्वीकृत होईपर्यंत मला सांगितलं की आम्ही स्वीकृत करतोय आणि ज्या दिवशी स्वीकृत सदस्याची नॉमिनेशन फॉर्म भरायचा त्या दिवशी सांगतात की असे कागदपत्र आणा, मग आम्ही देऊ. याची तयारी करावी लागते. आता माजलगावमध्ये माझा मुलगा बी स्वीकृत झालेला आहे. आम्ही 1 महिन्यापासून त्याची तयारी केलेली आहे. त्याचे डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात, व्यवस्थितपणे त्याच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यानंतरच होतं. याचा अर्थ ज्यांना त्यांनी कुणी केलंय यांनी अगोदरच त्यांची स्वतःच्या तयारी केलेल्या होत्या. आम्हाला फक्त फसवण्याचं काम केलेलं आहे आणि या फसवणाऱ्या विरुद्ध आम्ही निश्चितपणे जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीचं आपल्या समोर मला मांडणी करायची होती. आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा. सगळ्यांना एक कॉपी मी देणार आहे. दुसरं बाबूराव, आपण जेव्हा तुमच्याशी त्यांनी करार केला, बॉन्ड वगैरे केला, मग त्यावेळेस तुम्ही जर त्यांच्यासोबत अशाच पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्हाला या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं, तर त्याचा अजून जास्त त्याचा परिणाम जाणवला नसता का? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला त्याचं नाही वाटत. त्यावेळेला तसं काही त्यांनी मला अर्जंट बोलवलं. माझ्याकडे जिल्ह्यामध्ये निवडणुका होत्या, महाराष्ट्रात निवडणुका होत्या. मी महाराष्ट्रात प्रचारक, माझ्या संघटनेचा पाठिंबा अनेक स्थानिकच्या आघाड्यांना होता, त्यामुळे मला जावं लागत होतं. मी फक्त 1 तासासाठी आलो होतो अंबाजोगाई शहरामध्ये आणि त्यांच्यावर माझा भरोसा नव्हता म्हणून मी ते लिहून घेतलंय. त्यांच्यावर अजिबात माझा भरोसा नव्हता. कारण असे यांच्या जे प्रॉपर्टीच्या काही गोष्टी आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये अनेक लोकांना फसवल्याचे माझ्याकडे नोटरी करून दिलेली आहे. लिटरली नोटरी आहे. हे काय फक्त 500 रुपयाचा बॉन्ड नाही, ही नोटरी आहे. म्हणजे नोटरीवरती लिहून दिलं होतं की आम्ही अशा पद्धतीचा, आणि त्यांनी सांगितलं स्वतःच्या आईच्या, वडिलांच्या, मुलांच्या शक्ती घेऊन सांगितलं होतं की आमच्याकडून फसवणूक होणार नाही. दोघांनी स्वतःच्या मुलांच्या शक्ती घेतलेल्या होत्या, आई वडिलांच्या शक्ती घेतलेल्या होत्या की आम्ही याच्यामध्ये धोका तुम्हाला होणार नाही का. कुठल्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यायचं त्याच्यावर सह्या करतो आणि म्हणून शेवटचा बॉन्ड पेपरवरती लिहून त्यांचा नोटरी करून घेतलेला आहे. दुसरं तुमचं लक्ष या घटनेकडे वेधायचं होतं. काल म्हणजे नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे आहेत, त्यांच्याही संदर्भात काल त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्याच्या संदर्भात काही तुम्हाला म्हणायचं आहे का? त्याचं मला बघावं लागेल काय विषय आहे ती. माझ्यापर्यंत आलंय प्रकरण, पण डीप मध्ये आलेलं नाही. मी ते पाहतोय आणि अन्याय होणार असेल तर अजिबात आम्ही अन्यायग्रस्ताच्या बाजूने असू. ऐनवेळी त्यांनी कोणती अशी कागदपत्र मागितली जे की पूर्तता करणं तुर्त शक्य नव्हतं तुम्हाला? ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी तर सगळ्या प्रोव्हाइड केल्या होत्या यांना गोष्टी की काही संस्थाचं, सामाजिक संस्थेचं त्यांना किंवा सेवाभावी संस्थेचं 6 वर्षापासून पदाधिकारी पाहिजे. आता कुणाच्या कशा संस्था आहेत अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले होते. असे अनेक डॉक्युमेंट्स मागितले होते की जेणेकरून ते शक्य नव्हतं, लगेच देणं शक्य नव्हतं. त्याची धर्मादाय आयुक्ताकडे जाऊन त्याची मागणी करणं, धर्मादाय आयुक्त असणं तिथं किंवा धर्मादाय उपस्थित असतील नसतील, मग ते कोण देणार, त्याला कमीत कमी 8 दिवसाचा वेळ तरी द्यावा लागतो. माझ्या मुलासाठी ज्यावेळेला मी केलं त्यावेळेला मला कमीत कमी 16 दिवसाचा वेळ लागला. त्या अगोदरच सगळ्या गोष्टीचा बंच तयार करायला पाहिजे. डॉक्युमेंट्स, भरपूर डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी. ते काही 1 दिवसाचा डॉक्युमेंट्स नाही, एका दिवसात ते तयार होणारे डॉक्युमेंट नाही. त्याच्यात अफिडेव्हिट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. ते अगोदर तयारी करावं लागते. पण त्या दिवशी त्यांनी ज्या दिवशी नॉमिनेशन त्या दिवशी सांगितलं की तुमच्याकडे हे कागदपत्र आहेत का, हे असतील तर मग बोला, नसेल तर आमचा अभिप्राय. अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने हे लोक वागलेले आहेत.
जर त्यांनी तुमची माफी नाही मागितली तर नेक्स्ट माझी माफी नाही तुमची त्यांनी म्हणजे जे आंबेडकरी समूहाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी नाक घासून कान पकडून चौकामध्ये माफी मागितली पाहिजे. जर समजा त्यांनी ते नाही केलं तर तुमची पुढचं आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि त्यांच्या घरावरती मोर्चे करू. आम्ही त्यांना नंग करू, नागडं करू की हे समाज विघातक लोक आहेत, हे समाज विघातक. तुम्हाला काय बोलायचं? कुणाला काय बोलायचं? नाही विनोदला शिंदे सर बोला. कायदेशीर काय अडचणी आल्या का? नाही कायदेशीर अडचणी नाही आल्या. अंबाजोगाईमध्ये साहेबांना नाव दिलेलं आहे. 2 लबाड लांडगे तुम्हाला माहिती आहेत कुठले आहेत आणि काय आहे. म्हणजे ह्या 2 लबाड लांडग्यांनी आजपर्यंत दलित आणि मुस्लिम समाजाच्या नावावर राजकारण करून कुठल्याही दलित किंवा मुस्लिम माणसाला त्यांनी आजपर्यंत त्यांच्या म्हणजे एक त्यांचं कुठं भलं केलं नाही. हे फक्त इलेक्शन पुरतं दलित आणि मुस्लिमच्या नावावर त्यांनी आजपर्यंत निवडून आलेले आहेत. आज पृथ्वीराज साठे साहेब असतील किंवा पापा मोदी असतील, यांनी आजपर्यंत प्रत्येक दलित आणि मुस्लिम माणसाला वापर केलेला आहे इलेक्शन मध्ये. त्याच प्रकारे त्यांनी आम्हाला स्वीकृतच्या नावाखाली त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आम्ही तुम्हाला स्वीकृत नाही केलं तर साहेब तुम्ही आम्हाला शिवाजी चौकात येऊन मारा. मग मला सांगा आता तुम्ही त्या लायकीचे आहात का? तुम्ही दिलेला शब्द पाळणार का? शिवाजी चौकामध्ये येऊन मार खाणार का तुम्ही? आमचं एवढं मत आहे. तुम्ही जे दोघांनी सांगितलं होतं की आम्ही जर तुम्हाला स्वीकृत पद नाही दिलं तर साहेब तुम्ही आम्हाला शिवाजी चौकात मारा, तोंडावर चपला मारा म्हणून यांनी शब्द दिला होता. मग त्या शब्दाला यांनी पाळावं. जे आम्हाला स्वीकृतचं पद सांगितलं होतं त्यांनी ते आम्हाला दिलं नाही. ज्या दिवशी नॉमिनेशन अर्ज भरायचा होता त्या दिवशी आम्हाला त्यांनी सांगितलं की हे तुमच्याकडे पेपर आहेत का? आम्ही त्याच्या अगोदर त्यांना 15-20 दिवसापासून आम्ही इलेक्शन झाल्यापासून आम्ही फोन करत होतात की आम्हाला भेटायचंय. ज्यावेळेस हे इलेक्शनच्या वेळेस ह्यांनी पाया पडायची तयारी यांची, पण इलेक्शन झाल्याच्या नंतर ह्यांनी अवघा आमचे फोन सध्या उचलले नाहीत. पुन्हा लास्टच्या दिवशी यांनी आम्हाला फोन करून बोलून घेतलं. आम्ही आमच्या बहुजन विकास मोर्चातर्फे याचा जिल्हाभर निषेध करू आणि जे 15 वार्ड क्रमांकमध्ये जे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि जे आम्ही ते तिन्ही पण उमेदवार निवडून आणले तर त्या तिन्हीच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक आयोगामध्ये जाणार आहोत, हायकोर्टमध्ये जाणार आहोत की ते निवडणूक जी झालेली आहे ते रद्द करण्यात यावी, परत निवडणूक घेण्यात यावी. ह्याच्यासाठी आम्ही हायकोर्ट पर्यंत जाणार आहोत. आणि जे पापा मोदीचा जे स्वीकृत त्यांनी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तर त्यांनी क्लिअर कट आम्हाला धोका दिलेला आहे. ह्या बॉन्डवर त्यांनी नोटरी केलेली आहे. ह्याच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगामध्ये सांगू की ह्यांनी आम्हाला प्रलोभन देऊन आमच्याशी धोका दिलेला आहे. त्यांचंही सदस्य पद रद्द करावं. कमीत कमी त्यांचं 6 वर्षासाठी तरी त्यांचं इलेक्शन पासून त्यांना वंचित ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी इथून आम्ही हायकोर्ट पर्यंत जाणार आहोत. आमचं एवढंच मत आहे. साहेबांनी बोलल्याप्रमाणे शिवाजी चौकामध्ये दोघांनी यावं, नाक घासून दलित समाजाची आंबेडकरी समाजाची माफी मागावी की इथून पुढे आम्ही दलित असू किंवा मुस्लिम असू अशा प्रकारचे आम्ही आश्वासन जर दिले तर ते आम्ही पाळू. आजपर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना आश्वासन दिले स्वीकृतच्या नावाखाली, पण ते लोक गप बसले. पण मी आंबेडकरी चळवळीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे. मी गप बसणारा माणूस नाही. मी शिवाजी चौकामध्ये सध्या त्यांच्या तोंडाला काळं फासणारा माणूस आहे. त्यांनी जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत माफी मागितल्याच्या नंतर सध्या आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. एवढं सांगतो की असा घटना हे आजपर्यंत कुणासोबतही करावं नाही. अंबाजोगाईमध्ये बघितलंय आपण फक्त इलेक्शन दलित आणि मुस्लिम समाज किती आहे, जवळपास 15,000च्या आसपास दलित समाज आहे, मुस्लिम समाज जवळपास 24,000-25,000 पर्यंत आहे. पण आजपर्यंत त्यांनी वापरच केलेला आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे, आम्ही फक्त संघटनेचे कार्यकर्ते आहोत, अन्यायाच्या विरोधात लढणारे माणसं आहोत. आज ह्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. आज आम्ही ह्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. दुसरा एक मुद्दा राहिला, त्यांच्या समोरच त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या आघाडीचे आम्हाला फोन होते की तुम्ही हा फॉर्म मागे घेऊ नका, तुम्हाला सर्व शक्ती लावायला आम्ही तयार आहोत. त्यांच्या समोर ते आमच्या रूम मध्ये बसलेले होते. याच कुठलं हॉटेल आहे, पियुष हॉटेलमध्ये ते बसलेले होते माझ्या शेजारी. त्यावेळेला समोरचे फोन होते की काही करा पण हा फॉर्म मागे घेऊ नका. हा फॉर्म घेतला तर तिन्ही सीट आमची पडतील तिथले. हा फॉर्म जर तुम्ही माघार घेतला तर. हे त्यांच्या समोर फोन होते. त्यांनाही चांगलं माहिती आहे की सर्व शक्ती लावायला तयार होते, परंतु आम्हाला त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळं हे माघार घ्यावी लागली आणि इथं आंबेडकरी समूहामध्ये फूट नको म्हणून आम्हाला या पद्धतीचं
वागावं लागलं आणि त्याचा गैरफायदा या दोन लांडग्यांनी घेतलेला आहे. एक पापा मोदी आणि दुसरा पृथ्वीराज साठी.